समाधी ही परत पंढरपुराहून आणून त्यांनी गायच्या समाधीवर प्रत्येकाशी गायची छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे. तर तुम्ही गोमातेचं दर्शन करू शकताय. डवळसमध्ये रेणुका मातेच्या मंदिराच्या जवळच पायथ्याला खालीच गायची समाधी आहे. तर मित्रांनो, सगळ्याला गुड मॉर्निंग. योगेश भोजे चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याचं चहा पाणी नाश्ता पाणी झालं का? आणि आमचं नाही झालं अजून. माझा आहे सोमवार. आज आईला रानात गेलो, तिथनं चपाती भाकरी दिली आणि भाजी दिली डाळीची. त्याच्यामुळं मग नाही काय केलं. ताई म्हणल्या नको करू, एकट्यासाठी कुठं अपडात बसतात, आईसाठी घेऊन जा. तर मग तिथनंच घेऊन आलो आहे. आणि इथं पिशवे ठेवलेत. ह्या थोडी ज्वारी आहे, गहू आहेत नीट करून ठेवले. ते पावसामुळं आभाळ येते, झाकून ठेवावं लागेल. गहू ज्वारी आहे. आता हे गहू वर्ष श्राद्धाला लागतेला, झाकून ठेवावं लागते ना. आता हे कागदाखाली झाकून ठेवले, नीट करून ठेवले सगळं. किडं बिडं लय झालतं. इकडं कामगार आले ते, आज आई बसली तिकडं. गहू नीट करून ठेवले, तर तांदूळ नीट करून ठेवले. ते ज्वारी थोडी ती नीट करून ठेवली. लय किडं झालतं तिकडं. घरात ठेवलं होतं ती लोकांच्या इथं, ते लय किडं झालतं. मग त्यांच्या सगळ्या त्या घरातनंच किडं फिरायला लागलं. मग आता वर्ष श्राद्धाची साफसफाई करावं लागलं. सगळं धुणं धाणं धुवावं लागतं. आणि आम्ही जे पसाराला ज्यांच्यात ठेवलं आहे त्यांच्यातले ते दगडू भाऊ एक्सपायर झाले. ते त्यांचा उद्या 10वा आहे. आता ते झाल्याशिवाय तर घरनं कसं सामान काढायचं आहे. अजून वेळ आठवडाभर. परत मग भांडी धुवून कपडे धुवून सगळं हे करावं लागेल. सगळं दसऱ्यासारखं काढावं लागेल म्हणले. मी केल्याशिवाय भागणं सगळं स्वतः काढावं लागतं म्हणलं. अजून कपडे धुवायची, भांडी घासायची, सामान बाजार भरायचा कीर्तनकार सांगितलं आहे. आणि श्राद्ध आम्ही वस्तीवरच करणार आहे, कारण घरी तर अडचण आहे ना. स्वयंपाक कुठं करायचं, आलेली माणसं बसवायची कुठं, आबाळ येते. त्याच्यामुळे आमच्या भाऊला धान दिली ते तिथं आमच्या त्यांच्या भावाच्या मळ्यात तिकडंच करायचं आहे. तिकडंच करायचं ठरलं आहे. कीर्तनकार बी सांगितलं आहे मित्रांनी, कीर्तन प्रवचन सांगितलं आहे सगळं. तर जर त्या दिवशी व्हिडिओ दाखवत आलं तर दाखवून, कारण मला बी माणसं येणार जाणार, हे ते करायचं, सामान आहे नाही ते सगळं बघायचं. आबाळ येते. आता थोडासा सडाका झाला तर बरं होईल. ज्वारीला हरभऱ्याला बरं होईल. हरभरा उगवला आहे, पण एक शिंडीच उगवला आहे जरा. गहू ज्वारी नीट करून ठेवली. कसा वेळ भेटेल तसा वेळ भेटेल तसं काम चालू आहे. आणि तिकडं बंगल्यात सामान ठेवलेलं आहे. ते त्यांचं 10वा झाल्यावर मग सामान घेऊन येईन तिकडचं. ते लाल बंगला आहे, तिकडं लाल बंगल्यात सामान ठेवलेलं आहे सगळं. आणि त्यांच्यातले भाऊ, ते दगडू भाऊ वारले. ते उद्या 10वा आहे वाटतं त्यांचा, आहे का नाही? उद्या 10वा आहे दगडू भाऊचा. रविवार वारलं का सोमवारी? आई बसली जेव्हा ते चपातीनं डाळीची आमटी आणली, ती डब्यात टोपल्यात ठेवली. हां, भाकर आणली, चपाती आणली. बिजू घाल की त्याच्यात. शेळी भाकर कशाला खाते? शेळी भाकर आहे, शेळी नको खाऊ. वली आहे अजून. इकडं प्लेटा, स्लॅब ठोकायचं, प्लेटा हे करायला. आज हे मटेरियल घ्यावं लागेल का लगेच ठोकायला लागतं इथं? ह्याला काय कागद टाकावं लागतं काय? नसतंय का? होय, कुठं कुठं कागद टाकते ती, म्हणून मला वाटलं टाकावं लागते काही. स्लॅब जाड किती इंच येतं? 6 इंच. इकडं आणून टाकलंय. आईने केलाय सकाळी नाश्ता. काय खाल्लं होतं सकाळी? काय खाल्लं होतं सकाळी? हां, पाव खाल्ला. ती खारी
ते हे होतं बालुशाही होती खारी होती की त्याच्या डब्यात. चला मग पिलटा घेते ती. आईचं साडी धुवून टाकली वाळवली आता आणि स्वयंपाक करायची अडचण आहे ते म्हणून श्राद्ध रानातच करायचे. आणि मी व्हिडिओ बनवून आधी कधी तारखेला आहे कुठल्या दिवशी आहे वार कसा आहे टायमिंग कसं आहे ती तुम्हाला नक्की सांगन. वर्ष गेलं बघत बघत कसं गेलं तेच कळलं नाही. आईला दिला तर ना सकाळी नाश्ता करून आणि सकाळी पाणी मारायला चढायचेच नाही मला तर हे जेवण चढायचेच नाही खाल्लंच पाणी मारतोय मी. आता वर शिडी होती का तेव्हा आता खाल्लं सुद्धा हे करूनच पाणी मारतो. हा खाल्लंच मारलं पाणी मारायची लई अडचण होती. चांगल्या इट आहे त्या वाटतं त्या. चल मग मी जायचं आता जेवाय तो परत घेऊन तिथं आहे. हा टोपल्या तिथं चपाती आणि ही ठुली आमटी ठुली डब्यात जेव मग घेऊन परत. मित्रांनो आलोय ढवळसमध्ये दादाच्या घरी आलोय आणि इथं मी विचारलं काय इथं गाय दिसते तुम्हाला एक मिनिट दाखवतो मी. हे बघा इथं तर तुम्हाला सांगते ती काय. मी म्हणलं कशाचा कट्टाच बांधलाय तर सांगा दादा तुम्ही काय. जवळजवळ 1980 पासून ही गाय आमच्या दारात होती. बरं कालोड म्हणून छोटी. तिथून पुढे ह्या गायची जवळजवळ 17 ते 18 येत आमच्या दारात झाली. आणि गरीब परिस्थितीत आम्हाला तिने दुधाचं उत्पन्न जास्त दिलं. म्हणजे गरिबीतनं भरपूर आम्हाला तारलं एक आईप्रमाणेच. आणि तिचं ऋण आणि तिच्या उपकारातनं उतरण होण्यासाठी आम्ही ही जी समाधी करून आपलं वर्षाला पौष महिन्यामध्ये आपलं ही जी पुण्यतिथी आम्ही कीर्तन करून अन्नदान करून साजरी करतो. बघा गायीची म्हणजे त्यांना देवाने इतकं ही दिलंय म्हणायचं. कारण गायीची सेवा म्हणजे 33 कोटी देवाची सेवा केल्याप्रमाणे. आणि मला सुद्धा अभिमान वाटला म्हणून म्हणलं दाखवावं थोडं. तर त्यांनी गाय होती पूर्वीची तर त्यांनी एकदम त्यांचं माणसासारखं संगोपन करून आणि प्रवचन कीर्तन देवीची गाणी बरोबर असं धार्मिक कार्य प्रत्येक वर्षी पौष महिन्यात करतात आहे का महिन्यामध्ये करतो. आणि खरंच अभिमान वाटला मला सुद्धा. आणि इतरांना म्हणजे द्यायचा एक संदेश आहे की बाबा गोहत्या कुठेतरी थांबली पाहिजे. गोहत्या थांबली पाहिजे. आपली माई आहे बरोबर आहे. एक कृतीचं स्वरूप आहे ती तिचं पालन देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ गाय मानली जाते. त्यासाठी हे उपक्रम आम्ही राबवलाय पहिल्यापासून. आणि आदर आहे आम्ही दैवत आम्ही हिला मानतो आणि रोजची रोज सेवा आपली आम्ही ह्याची करतो. आणि कसं आहे गायीचं एवढं म्हणजे कसं आहे एवढं त्याच्या मूत्राने देव सुद्धा शुद्ध होतो. म्हणजे देव गाय किती पवित्र असतं. आणि काय विठ्ठल चंडाळ झाला देवा गायीला शिवलं तरी सगळं निघून जातं किंवा सगळं पवित्र होतं माणूस. तर तुम्हाला चला मित्रांनो ह्यातनं आपल्याला 100 काय भेटलं की गोहत्या करू नका किंवा गायीला कसबाच्या दावणीला देऊ नका. आपल्याला त्यानं सगळ्या लेकरा बाळाला सांभाळ म्हणजे हे केलेलं असतं. आपण तिच्यावर काहीतरी बरंच काही कमवलेलं असतं केलेलं असतं. त्यांनी त्या गायीची जाण ठेवली आणि दादाचा आदर्श घ्या असं मला वाटतं. गोहत्या करू नका कुठं कसबाच्या दावणीला गाय देऊ नका. नाही सांभाळणं झाली ही झाली दारात तशीच राहू द्या. आणि त्यांनी एकदम माणसासारखं तिचं पावित्र्य राखलं आणि माणसासारखं तिला समाधी बांधून ही करून आणि वर्षानुवर्ष असंच त्यांनी धार्मिक कार्य करते. ते असू द्या. कसं वाटलं तुम्हाला गायीची सेवा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या वेळी. तोपर्यंत धन्यवाद. बाय.